म्हणजे मी तसा फार अल्पसंतुष्ट माणूस आहे. म्हणजे याचं नावच आपलं जे नो युअर ऑफर आपण ठेवलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की किमान आता सुरुवात जी आपण केलेली आहे ही तोंड ओळख होऊन राहिली आहे. बेकेटच्या याच्यामध्ये बऱ्याच काय म्हणता येईल त्याला, मी स्वतःला ले पीपल समजतो असं म्हणा. माझ्यासारख्याच ज्या प्रतिक्रिया आल्या फेसबुकवरून बेकेटच्या पुस्तकाविषयी सध्या जे सुरू आहे ते ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे गणेशच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा इतरांच्या ज्या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत की अधिक चांगलं काम, अधिक गंभीर काम व्हायला पाहिजे, पण किमान सुरुवात झालेली आहे ही खूप आशादायक गोष्ट आहे. आणि आमचे गणेशला शेरो शायरीचे हे आहेत आवड त्यांना मी पुन्हा आठवण करून देतो की माना के इस जमीन को गुलजार न कर सके, कुछ खार तो कम कर गए उजरे जिधर से हम. एवढं आपण करतोय हे ठीक आहे, पण मी असं नाकारत नाही की ठीक आहे असं सुरू नको पण नवीन काटेही उगवू शकतात. करत राहू. आणि सार्त्र बद्दल जी भीती गणेशला वाटली ती केवळ गणेशला वाटलेली नाही आहे, ती जे कुलकर्णींना वाटलेली आहे. माधव वाचवालांनी जेव्हा त्यांना पत्र लिहिलं की बिईंग अँड नथिंगनेसच्या 15 पानांच्या वर मी जाऊ शकलो नाही, त्यानंतर जेएनचं उत्तर आहे की तुझी कमाल आहे, माझा 5व्या पानावरच मुर्दा पडला. त्यामुळे तो धाक आहे सार्त्रचा. आपण आपल्या पद्धतीनुसार त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि 4 महिने हा खरंच वेळ कमी आहे त्याच्यासाठी, पण सुरुवातीला तरी जी काही आपण ओळख करून देऊ आणि जसा जसा त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढत जाईल पुन्हा घेऊ. सार्त्र भाग 2 त्याला कोणी आपल्याला कोणी अडवलं लागेल, मागेच तर घेतलं होतं सार्त्र तुम्ही, आता पुन्हा असं कोणी म्हणणार आहे. त्यामुळे ते करत राहू जसं होईल आपल्याच्याने. मी बोरगावे सरांना विनंती करतो, 11:30 झाले, आपण 12:15ला चहा येईल 12ला, तेव्हा ते एक छोटा ब्रेक घेतो, पण मग सुरू राहू द्या तुमचा आता जो निबंध आहे. नमस्कार. माननीय दहाके सर, गणेश सर, मनोज पाठक सर आणि मित्र, जॉन पॉल सार्त्र यांचा तत्वज्ञान, साहित्य, समीक्षा आणि विशेषतः राजकीय पत्रकारिता याचा आवाका पाहता त्यांच्यावर काही लिहिणे ही गोष्ट तशी आव्हानात्मकच आहे. म्हणून त्यांच्या एखाद्या पुस्तकावर लक्ष केंद्रित करून लिहिणे हा त्यावरचा एक मार्ग आहे असं मला वाटतं. या निबंधामध्ये सार्त्र यांच्या व्हॉट इज लिटरेचर या एका महत्त्वाच्या ग्रंथावर काही निरीक्षणे मांडावीत असे नियोजन आहे. साहित्य म्हणजे काय हा विषय तसा घासू आणि गुळगुळीत झाला आहे. आता साहित्याच्या स्वरूपावर काय चर्चा करायची असे वाटणे साहजिक आहे. साहित्याचे स्वरूप, प्रयोजन, नियोजन, उद्देश, लक्ष, व्याप्ती, साहित्याचा असणारा समाजाशी, राजकारणाशी, अर्थव्यवस्थेशी, सामान्य माणसांच्या सुखदुःखाशी संबंध असतो किंवा नसतो, असायला पाहिजे, असायला नको वगैरे अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आपण यापूर्वी बऱ्याचदा किंवा कदाचित वारंवार केलेला आहे. त्यामागील क्लिष्ट आणि तपशीलवार नोंदी आपणास माहीत आहेत. हे माहीत असूनही हा विषय इथे घेतलेला आहे. वरवर पाहता हा पाठ्यपुस्तकीय प्रश्न, टेक्स्टबुक डिस्कोर्स वाटतो खरा, पण सार्त्र यांचे कुठलेही पुस्तक, तात्विक, मानसशास्त्रीय, साहित्य समीक्षा किंवा कादंबरी, नाटक असो, हे त्यांच्या एकूणच तत्वज्ञानीय बैठकीशी निगडीत असते. त्यांचे भले मोठे ग्रंथ घेण्यापेक्षा हे छोटेखानी पुस्तक घेणे मला माझ्या कृतीनुसार सोपे वाटले. त्यानिमित्ताने त्यांच्या इतरही साहित्याची चर्चा, अस्तित्ववाद आणि मार्क्सवाद या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि त्या संदर्भात झालेली एकूण समीक्षा यावरही काही निरीक्षणे नोंदवावीत असेही नियोजन आहे. याचे एक प्रमुख कारण असे दिसते की सार्त्र यांचे एकूण लेखन, साहित्य, समीक्षा आणि तत्वज्ञान एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांचा सुटा असा विचार करता येत नाही.
त्यामुळे एका ग्रंथावर बोलत लिहित असताना त्यांचे इतरही साहित्य चर्चेला घेणे हे अपरिहार्य असते. सार्त्र्यांच्या साहित्य पर्वाला आज जवळपास 40 वर्षे होत आली आहे. मराठीमध्ये त्यांच्यावर फारसे लिहिले गेले नसले तरी विलास सारंग, प्रभाकर पाध्ये, गंगाधर पाटील याशिवाय मराठीतील अन्य काही महत्त्वाच्या समीक्षकांनी लेख टिपणे लिहिली आहेत. त्यांच्या तत्वज्ञानातील विशेषतः अस्तित्ववाद उल्लेख हे मराठी साहित्यात आणि समीक्षा व्यवहारात वारंवार आलेले आहेत. विशेषतः साठोत्तरी मराठी साहित्यावर सार्त्र, काम्यू आणि काफ्का यांच्या गडद सावल्या आहेत. विशेष करून भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, विलास सारंग, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, वसंत आबाजी डहाके, किरण नगरकर, मनोहर ओक, विवेक मोहन राजापुरे यांच्या साहित्यावर सार्त्र व काम्यू यांच्या अस्तित्ववादी तत्वज्ञानाचा खोल ठसा उमटलेला आहे. सार्त्र यांनी तसेच साहित्यातील कोणतेच क्षेत्र वर्ज्य मानले नाही. कथा, कादंबरी आणि तत्वज्ञान या प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. तत्वज्ञान, विशेषतः अस्तित्ववाद आणि उत्तर कालखंडातील मार्क्सवाद, कादंबरी, नाटक, साहित्य समीक्षा आणि राजकीय पत्रकारिता या प्रकारचे सार्त्र यांनी लेखन केले आहे. त्यांचे लेखन हे एकमेकात मिसळणारे आहे आणि त्याचबरोबर ते एकमेकांना बंदिस्तही करणारे आहे. त्यांच्या सुरुवातीच्या आणि उत्तरकालीन कालखंडात केलेल्या लेखनामध्ये बराच विरोधाभास आहे. तथापि त्यांनी निवडलेल्या लेखन प्रकारात त्यांचा विचार हा नेहमी तत्कालीन जगाला अनुसरून असाच राहिलेला आहे. आपल्या शेवटच्या 20 वर्षाच्या अवकाशात त्यांनी केलेले लेखन हे त्यांच्या कालखंडात अपरिहार्यच होते असे त्यांच्या समीक्षकांनी म्हटले आहे. मात्र आपल्या समकालीनांमध्ये ते नेहमी पुढे राहिले आहेत. सार्त्र यांच्या तत्वज्ञानात्मक लेखनात अनेक महत्त्वाच्या केंद्रीय संकल्पना येतात. स्वातंत्र्य, निवड, सामाजिक मानवतावाद, बांधिलकी, प्रॅक्सिस, फॅक्टिलिटी म्हणजे अपरिहार्यता, दुःश्रद्धा बॅड फेथ, बीइंग अस्तित्व, नथिंगनेस निरंकता, जाणीव कॉन्शियसनेस वगैरे. जाणीव ही संकल्पना त्यांनी रेने देकार्त यांच्याकडून घेतली. देकार्त यांनी पद्धतशीर अविश्वास नावाची संकल्पना मांडली होती, सिस्टमॅटिक डाऊट. माझे जगाविषयीचे ज्ञान माझ्या ज्ञानेंद्रियावर अवलंबून असेल तर मला माझी ज्ञानेंद्रिये दगा देऊ शकतात आणि मग मला माझ्या भोवतालच्या जगाचे आणि माझेही अस्तित्व मला शंकास्पद वाटू लागते. या जगात विश्वसनीय असे काय आहे? आपला अविश्वास तेवढाच विश्वसनीय आहे. माझी जाणीव शंकेच्या पलीकडे आहे. शंका घेणे म्हणजे माझ्या जाणीवेवर मी विश्वास दाखवतो, म्हणूनच तिचे अस्तित्व सिद्ध होते. मी शंका घेतो, मी विचार करतो, म्हणूनच मी आहे. आय एक्झिस्ट. मी म्हणजे जाणीव. पण जाणीवेला वेग अस्तित्व नाही, मात्र भोवतालचे जग अस्तित्वात आहे. जाणीव ही या भोवतालच्या जगावर केंद्रित होते. जाणीव ही स्वयंपूर्ण आहे, बीइंग फॉर इटसेल्फ. भोवतालचे जग हे वस्तूंनी बनलेले आहे. याला सार्त्र्यांनी बीइंग इन इटसेल्फ, निर्लेप सत्ता म्हणजे वस्तूंचे स्वयंपूर्ण अस्तित्व असे म्हटले आहे. विलास सारंग यांनी ही संज्ञा वापरलेली आहे, निर्लेप सत्ता. सार्त्र यांच्या अस्तित्ववादी तत्वज्ञानात प्रॅक्सिस ही महत्वाची संकल्पना आहे. अस्तित्ववादाचे मूलभूत तत्व एक्झिस्टन्स प्रिसिड्स इसेन्स असे आहे. म्हणजे अस्तित्व आधी आणि सत्व नंतर किंवा सत्व हे अस्तित्वानंतर येते. मानवी कृतीचे आकलन हे प्रत्यक्ष जगण्यातून म्हणजेच व्यावहारिक पातळीवरील
अस्तित्वाच्या अनुभवातून येत असते. सार्त्र इथे हेगेल आणि मार्क्स यांची द्वंद्वात्मक पद्धती डायलेक्टिकल मेथड वापरून अस्तित्ववाद आणि मार्क्सवाद यांना जोडू पाहतो. जरी सार्त्र यांची मार्क्सवाद्यांशी कडाक्याची भांडणे होती तरीही तो एकाच वेळी अस्तित्ववादी आणि मार्क्सवादी होता. आपण कोण आहोत हे जाणून घेण्याच्या प्रक्रियेतून वेबर आणि लुकास यांच्या साहित्यावर भाष्य करताना प्रॅक्सिस ही संकल्पना सार्त्र यांनी मांडली आहे. सार्त्र यांच्या दृष्टिकोनातून आपल्या जगण्याच्या मध्यवर्ती मानवी जाणीवेत एक गॅप असतो आणि या गॅपला त्यांनी नथिंगनेस असे म्हटले आहे. जाणीव ही नेहमीच कशाची तरी जाणीव असते. ती कधीच एक संपूर्ण अस्तित्व होऊ शकत नाही. इट्स सेल्फ म्हणजे तिला स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. ती भोवतालच्या जगावर अवलंबून असते. मूर्त निरंकता, कॉन्क्रीट नथिंगनेस ही देखील एक मानवी जाणीवेचीच क्षमता असते. याला सार्त्र यांनी ट्रान्सेंडन्स असे म्हटले आहे. सार्त्र यांच्या दृष्टिकोनातून माणूस हा स्वतंत्र आहे, म्हणजे तो कुठल्याही गोष्टीपासून मुक्त नाही. तो स्वतंत्र आहे म्हणजे असाच स्वतंत्र आहे. हे त्याचे मूलभूत स्वातंत्र्य आहे आणि हे स्वातंत्र्य नाकारण्याचे स्वातंत्र्य माणसाला नाही. ही स्वातंत्र्याची अपरिहार्यता आहे. म्हणून माणूस केवळ आहे. म्हणूनच स्वार्थ म्हणतो की माणसाला स्वातंत्र्याची सजा देण्यात आली आहे. मॅन इज कंडेम्ड टू बी फ्री. आणि आपणास या स्वातंत्र्याची निवड ही केलीच पाहिजे. स्वातंत्र्याची निवड यामध्ये नैतिकता, मूल्ये अथवा सत्व किंवा मानवी स्वभाव या गोष्टी येऊ शकतात. अस्तित्वाचे आणि सार्त्र ज्याला प्रॅक्सिस म्हणतो त्याचे हे प्राथमिक तत्व आहे. सार्त्र यांनी पद्यापेक्षा गद्याला अधिक महत्त्व दिले आहे, म्हणजे पोएट्रीपेक्षा प्रोजला. काव्य हे पेंटिंग, संगीत, वास्तुकला यांच्याशी जवळ जाणारी कला आहे. चिन्हांच्या साम्राज्याला, सायन्स, एम्पायर ऑफ सायन्स त्यांनी गद्य म्हटलेलं आहे. कवी मंडळी भाषेच्या उपयोगिता मूल्याचा, युटिलिटी व्हॅल्यू प्रयोग करणे नाकारित असतात. सत्याच्या शोधासाठी काल्पनिक जगात भरारी मारण्याची काही गरज असते का? हा सार्त्र यांचा प्रश्न आहे. सार्त्र यांच्या दृष्टिकोनातून भाषा ही बाह्य जगाची रचना असते. कवी हा भाषेच्या एका परिस्थितीमध्ये असतो. अ सिच्युएशन ऑफ लँग्वेज, अ सिच्युएशन इन लँग्वेज. त्याच्याकडे असणारी भाषेची अवजारे, शस्त्रे विविध असतात. जणू काही भाषा ही त्याच्या शरीराचा भाग आहे असे समजून तो भाषेचा आतून व्यवहार करतो. त्यामुळं त्याच्या भाषिक शरीराला, देहाला आपण जगासाठी शब्दाच्या माध्यमातून काय करत आहोत याची जाणीव त्याला राहत नाही. अशा अर्थाने कवी हा भाषेच्या बाहेर असतो. निसटून जाणाऱ्या वास्तवाला पकडण्यासाठी शब्दाचा प्रयोग तो चिन्ह आणि खून म्हणून वापरण्याऐवजी तो त्याच्या सापळ्याप्रमाणे उपयोग करतो. म्हणून भाषा ही कवीला जगाच्या आरशासारखी वाटते. त्यामुळं कवीच्या भाषेतून वास्तवाची जटिलता, वास्तवाचा अर्थ व्यक्त होण्याऐवजी ती त्याचे प्रतिनिधित्व करते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भाषेची जी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, भाषेचा जो संकट काळ आला किंवा भाषेचा जो पेच प्रसंग उभा ठाकला, याला संपूर्णतः कवितेची भाषा ही जबाबदार होती असा सनसनीत आरोप सार्त्र यांनी केला आहे. कविता ही पेंटिंग, शिल्प आणि संगीत यांच्या जवळ जाणारी आहे असे सार्त्र यांचे म्हणणे असल्यामुळे आणि तत्कालीन फ्रान्समधील प्रतीकवादी कवितेचा अतिरिक्त भार अनुभवून सार्त्र यांना काव्य आणि परिवर्तन म्हणजे समाज परिवर्तन याचा काही संबंध नाही नसावा असे वाटत असावे का?
लॅटिन अमेरिकन कवी उदाहरणार्थ पाब्लो नेरुदा, आफ्रिकन कवी, भारतातले अगदी मध्ययुगीन काळापासूनचे विद्रोही कवी उदाहरणार्थ बसवेश्वर, अक्का महादेवी, तुकाराम, अगदी नामदेव ढसाळपर्यंत, किंबहुना जगभरातल्या कवितेने प्रत्यक्ष परिवर्तनात तिचे योगदान फार मोठे नसले तरी ती सांस्कृतिकदृष्ट्या सर्वसामान्यांची जाणीव घडवण्यामध्ये काही भूमिका नक्कीच बजावलेली आहे, हे मान्यच करावे लागेल. पाब्लो नेरुदा तर कामगारांसमोर, कारखान्यांसमोर कविता वाचन करणारे, प्रत्यक्ष चळवळीत सहभागी होणारे कवी म्हणून ज्ञात आहेत. तरीही गद्यलेखन हे कवितेपेक्षा सर्वसामान्य लोकांपर्यंत अधिक परिणामकारकरित्या पोहोचते, हा सार्त्र यांचा मुद्दा पटणारच आहे. सार्त्र यांच्या तत्कालीन परिस्थितीतील विशेषतः राजकीय पार्श्वभूमीचा विचार करता त्यांचे सारे लेखन हा एक राजकीय प्रकल्पाचा भाग होता. त्या दृष्टिकोनातून त्यांनी गद्यलेखनाला दिलेली अधिक पसंती ही समजावून घ्यावी लागेल. पुस्तकाच्या या पहिल्या भागात तत्कालीन युरोप, अमेरिका आदी पाश्चात्य प्रतीकवादी, गूढरम्यवादी, शब्दांचा प्रतिमांचा खेळ करत स्वमध्ये रमणारी, कलेसाठी कला या विचारव्यूहात अडकलेल्या कवितेवर सार्त्र यांनी सडकून टीका केली आहे. फ्रेंच साहित्यात मॉन्टेगपासून रॅम्बोपर्यंत लेखनात अनवधानाने जे काही अतिरिक्त त्यांनी आपणास दिले आहे त्याचा प्रामुख्याने आज समकालीन फ्रेंच लेखकांनी उपयोग करायला हवा, असे सार्त्र यांनी म्हटले आहे. खऱ्या आणि शुद्ध साहित्याची संकल्पना मांडत असताना कवी लेखकाची आत्मनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा, संवेदनशीलता ही समष्टी प्रदान झाली पाहिजे. मुद्दामहून निर्माण केलेल्या किंवा झालेल्या संहिता वेडसरपणाचे बुरखे घालून नीरवतेकडे जाणारे असतात. लेखन हा एक उपक्रम किंवा एक प्रकल्प असतो. लेखकाने आपल्या लेखनाशी निर्धाराने संपूर्णपणे बांधील राहिले पाहिजे, दृढ निश्चयी राहिले पाहिजे. आपल्या निवडीबद्दल त्याने निग्रही आणि ठाम भूमिका घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. का लिहायचे? व्हाय राईट? या प्रकरणात स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा मध्यवर्ती दिसतो. लेखन करण्यापाठीमागच्या आपल्या प्रेरणा काय असतात? कल्पनेची भरारी, दुसऱ्यांना जिंकण्याचे साधन, का जगापासून दूर पळून जाण्याचे ठिकाण, का वेडेपणाचे झटके, का मृत्यूला कवटाळण्याचा एक मार्ग? तुम्हाला जिंकायचे असेल तर ते तुम्ही शस्त्राच्या सहाय्याने करू शकता, त्यासाठी लेखनाची काय गरज आहे? तुम्हाला जिंकण्यासाठी किंवा पलायन करण्यासाठी लेखन कशासाठी लागते? अनेक लेखकांच्या लेखनाच्या उद्देशात काही गंभीर गोष्टी असतात आणि काही ताबडतोबीच्या किंवा ज्याला उथळ म्हणता येईल अशाही गोष्टी असतात. पण मुख्य म्हणजे ही त्या त्या लेखकाची ती निवड असते. मात्र लेखनाची ही निवड लेखकांच्या स्वतःच्या बांधिलकीमधून आली पाहिजे, असे सार्त्र यांनी म्हटले आहे. मानवी वास्तव हे जीवनाचे दर्शक असते आणि त्याचे आकलन हे आपल्या जाणीवेसोबत असते. या मानवी वास्तवातूनच आपले जगणे, आपला वर्तमान आणि त्यातून बहुविध नात्याचा गुंता प्रकट होत जातो. उदाहरणार्थ झाड आणि आकाशाचा तुकडा याचे नाते. कलेच्या प्रत्येक कृतीमधून जगाला एका नव्या चेहऱ्याची ओळख होत असते. याचे आपण दिशा दिग्दर्शक असतो, पण झाड आणि आकाशाचा तुकडा याचे आपण निर्माते नसतो. आपण नष्ट होऊन जाऊ, आपण पृथ्वी तलावरील आलस्य ही गोष्ट, आपण नष्ट होऊन जाऊ तरी पृथ्वी तलावरील आलस्य म्हणजे आळशीपणा, लेथार्जी ही गोष्ट मात्र जिवंत राहणार आहे. आणि मग दुसरे येणार आहेत आणि तिला ते जागे करणार आहेत. आपले अस्सल नाते हे वास्तवाशी, जगाशी असते. त्यात निर्मितीच्या मुख्य प्रेरणा असतात. या प्रक्रिया मात्र व्यामिश्र असल्या तरी व्यक्तिनिष्ठ असतात. लेखकाच्या कृती ह्या वाचक वाचत असतात. वाचन म्हणजे काय असते?
त्यावर सार्त्र यांनी या प्रकरणात बरीच पाने खर्च केलेली आहेत. लेखन करण्याची सुरुवात ही व्यक्तीपासून जरी होत असली किंवा ती स्वतःसाठी जरी असली तरी ती वाचकांसाठी केलेली कृती असते. वाचक साहित्य कृती वाचत असताना तो त्याच्या व्यक्तिनिष्ठ जाणीवेतून आकलन करीत जातो. एखादा निग्रो लेखक निग्रो लोकांच्या शोषणमुक्तीचा आवाज गडद करत जातो, तेव्हा आपणही कृष्णवर्णीयांच्यावर श्वेतवर्णीयांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध उभे राहतो. फायोदोर दस्तवेस्की यांची क्राईम अँड पनिशमेंट ही कादंबरी वाचताना रोस्कॅल्निकॉफ जो त्या कादंबरीचा नायक आहे त्याला सारखे प्रश्न विचारणाऱ्या पोलीस मॅजिस्ट्रेटचा आपल्याला संताप येतो. वाचक म्हणून आपलाही हा संताप वाढत जातो. प्रत्येक शब्द वाचत असताना वाचक आपल्या प्रत्येक भावनेला आकार देत जातो, त्याला तो नाव देतो. काही संबोधने त्याच्या मनात निर्माण होतात. लेखक आणि वाचक यांच्यामध्ये हे असे जवळचे नाते असते. लिहिणे किंवा लेखन करणे म्हणजे लेखकाने जगाचे दर्शन घडविणे, जगातील अनेक गोष्टी उघड करणे आणि त्याचबरोबर वाचकाला या संदर्भात एक महत्त्वाचे कार्य करण्यास उद्युक्त करणे. लेखकाच्या संहिता वाचकाचे संपूर्ण विश्व उलगडवून दाखवतात, त्याची तपासणी करतात. शौर्य, भीती याचबरोबर त्याचे कौतुकही त्यामध्ये असते. आणि मुख्य म्हणजे क्रोध आणि संताप. क्रोध आणि संतापातून वाचकाच्या परिवर्तनाच्या शक्यता वाढतात. जरी सौंदर्य साहित्याच्या केंद्रस्थानी नैतिकतेची बाब ही अत्यंत तातडीची म्हणून दृष्टोत्पत्तीस येत असली